वांग्याच्या भाजीच्या तुम्ही अनेक रेसिपी पाहिल्या असतील, पण एकदा माझ्या पद्धतीने ही भाजी बनवून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. असं नाही की ही भाजी खूप तेलकट होते, आपण ह्याच्यामध्ये तेल कमीच टाकलं आहे, पण फक्त वांगी तळून घेतलीत आणि मस्त गावरान पद्धतीने शेतातल्या पार्टीमध्ये जी करतात तशी मस्त अशी खमंग झणझणीत वांग्याची भाजी तयार झाली. चला तर पाहूया. वांगी छोटी छोटी घ्या आणि कोवळी वांगी असतील तर आपल्याला पटकन शिजतात आणि या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे, जसं आपण भरलेल्या वांग्याला करतो त्या प्रकारे. म्हणजे मध्ये किडा वगैरे असेल तर आपल्याला कळतो. आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकून मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवा. आपण आता मसाला तयार करून घेऊया. मसाल्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे. आता तुम्हाला ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ करायची त्यानुसार तुम्ही मसाला तयार करून घ्या. हा मसाला जरी तुम्ही करून घेतला असेल तरी टिकतो, दुसऱ्या भाजीसाठी आपल्याला वापरता येतो. थोडंसं डाळ घेतलं आहे, भाजीला दाटसरपणा येतो. आणि लसूण जास्त वापरा म्हणजे खमंग होते भाजी. मी तेल थोडं जास्त घेतलं आहे. आता वांगी आपण कट करून घेतली, थोडीशी कोरडी करून घ्या म्हणजे तेल उडणार नाही. आणि ह्याला असंच तेलावरती छान तळून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपला मसाला थंड होईल. याला 5 ते 7 मिनटं लागतील. हे पहा, ही वांगी अशी खायलाही छान लागतात. वरतून फक्त तिखट मीठ टाकून खा, भाकरीसोबत मस्त लागतात. आता ही वांगी तळून झालीत. तेल काढून त्याच तेलामध्ये मोहरी जिरं टाकून घेतलं आहे आणि लाल तिखट, मी 1.5 चमचा लाल तिखट घेतलं आहे. थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मी काळा मसाला वापरला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला. जर काळा मसाला नसेल, कांदा लसूण मसाला वापरा किंवा नसेल तर स्किप केलं तरी चालेल. फक्त गरम मसाला तुमचा जो ठेवणीतला असेल तो वापरला तरीही चालेल. चवीनुसार मीठ. आता हे छान मसाले परतून घ्यायचे. जे आपण दाण्याचा कूट करून घेतलं होतं डाळव्यासोबत ते टाकून छान परतून घ्यायचं आहे. हे संपूर्ण मसाला तेलावरती छान परतून नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. हे पहा, खमंग चव येते ह्याची. आता तुम्ही ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकू शकता. तुम्हाला जशी ग्रेव्ही असेल त्यानुसार घट्ट किंवा पातळ करून घ्या. एखादं पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही पाणी जास्त टाका आणि घट्ट हवी असेल जसं भाकरीसोबत वगैरे खायला तर या प्रकारे 1 ग्लासभर पाणी टाकलं तरीही चालेल. आता वांगे आपले पूर्ण शिजलेले आहेत, पण मसाल्यामध्ये छान टेस्ट येण्यासाठी 5 मिनटं आपल्याला ग्रेव्हीमध्ये उकळून घ्यायला हवी. हे पहा, मस्त खमंग झणझणीत अशी भरलेल्या वांग्याची ग्रेव्हीवाली भाजी रेडी आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.